पंतप्रधान नरेंद्र मोदी आता नोटाबंदीबाबत जनतेची मतं जाणून घेणार आहेत। नमो ॲपच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना 10 प्रश्नांवर आपला अभिप्राय द्यावा लागणार आहे। या माध्यमातून आता मोदी सरकारनं परीक्षण सुरू केलंय। हे नमो ॲप कसं आहे आणि या ॲपच्या माध्यमातून नागरिकांनी काय अभिप्राय दिलेत याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी कविता शर्मा यांनी। देशाच्या पंतप्रधानांनी नोटबंदीच्या निर्णयानंतर आता लोकांच्या समोर एक डिमॉनिटायझेशन सर्वे म्हणून हा एक उपक्रम राबवला आहे। नमो ॲपमुळे जे नॉर्मल पब्लिक आहेत ते आपली प्रतिक्रिया ह्या ॲप जरिये देऊ शकतात। फक्त ह्या ॲपला डाउनलोड करून जे सर्वेचे क्वेश्चन्स आहेत त्याला हो किंवा नाही, हा किंवा नाही असे हिंदी, इंग्लिश आणि जे क्षेत्रीय लँग्वेज आहेत त्यामध्ये हा प्रतिसाद करता येईल। आपल्यासोबत काही लोक आहेत त्यांच्याशी जाणून घेऊया। आपल्याकडे हे प्रश्नसुद्धा आहे जे सर्वेमध्ये जन जन की बात आता देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राबवला आहे। जाणून घेऊया। क्या आपको लगता है कि भारत में काला धन है? हाँ है। क्या आपको लगता है कि भ्रष्टाचार और काले धन के खिलाफ लड़ाई लड़ने और इस समस्या को दूर करने की जरूरत है? हाँ है। तुमचा काय मत आहे नेमक्या दोन्ही क्वेश्चनमध्ये? नाही, मोदी साहेबांनी जे केले हे बरोबर केलं आहे। त्याच्यामुळे जो काला पैसा है तो हे करू सकते हैं। अब काले धन की समस्या से निपटने के लिए सरकार द्वारा उठाए गए कदमों के बारे में क्या सोचते हैं? मैं तो सरकार द्वारे जे कदम उठवलेत सरकारने ते योग्य आहेत आणि मी त्यांना 5 स्टार द्यायला इच्छुक आहे। तिसरा जे प्रश्न आहे सर्वेमध्ये त्यामध्ये आपल्याला रेटिंग द्यायची आहे आणि आपण रेटिंग 5 दिली आहे। 5 का दिली आहे? कारण का त्यांनी जे आता पावलं उचलली आहेत ती योग्यच आहेत। कालेधनसाठी खूप आधी या प्राईम मिनिस्टरनी उचलायला पाहिजे होती, पण ठीक आहे आता जे नवीन नरेंद्र मोदी जे प्राईम मिनिस्टर झाले त्यांनी खूप चांगलं केलं। आमची फार त्याच्यासाठीच आम्ही त्यांना मतदान केलं होतं। त्यांचं असं म्हणणं आहे की हे सर्वे चांगल्या प्रमाणे ते त्यांना ते प्रश्न करत आहे, ते आपले रिॲक्शन देऊ शकतात आणि त्याचबरोबर आतापर्यंत कोणत्याही देशाच्या पंतप्रधानांशी सरळ संवाद जे आहे लोकांचा झाला नव्हता आणि हे 10 प्रश्न असे दिले आहेत। त्यांचा रिॲक्शन त्यामध्ये रेटिंग देता येईल, सरकारच्या कामाला रेटिंग देता येईल, त्यांच्या ह्या निर्णयाला रेटिंग देता येईल की त्यांनी जे निर्णय घेतला आहे ते बरोबर आहे का, लोकांचा हित त्याच्यातून साधता येईल का आणि काळा पैसा वापस आला तर एज्युकेशन जे हेल्थ केअर आहे त्या सिस्टममध्ये पण सुधारणा येईल का, असे प्रश्न आहेत। आणि नक्कीच लोकांनी आपल्यासमोर दाखवलं की हे प्रश्नांना ते 5 पेक्षा जास्त रेटिंग असली असती तर तेही दिलं असतं, पण ह्या सर्वे नक्कीच लोकांना आवडत आहे आणि मन की बात नंतर जन जन की बात हा कन्सेप्ट लोकांनाही आवडला आहे। कॅमेरामॅन वैभव सोबत कविता शर्मा, झी24 तास, मुंबई। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।